माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या मूळ हिंदी कवितेच्या मराठी अनुवादित गीताचा प्रकाशन सोहळा डोंबिवलीत पार पडला। सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अटलजींच्या हिंदू सामर्थ्य गीत या गीताचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। यावेळी सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकुजी इदाते, महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, संगीतकार श्रीधर फडके यांच्यासह अनेक सावरकर प्रेमी उपस्थित होते। उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात। पवईच्या वेंचुरी येथील मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानंतर घाटकोपर जलाशयास होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे उद्यापर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नवी मुंबईतील जनता दरबारानंतर गणेश नाईकांनी अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या कामासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकारी वर्गाचे मोबाईल बंद असणं योग्य नाही। ज्यांचे फोन सुरू असतात ते लोकांचे फोन घेत नाहीत, अशी नाराजी नाईकांनी बोलून दाखवली। मुंबईच्या गोरा येथील जामदाडा परिसरात ग्रामस्थांनी स्वखर्चाने स्मशानभूमी बांधली। यापूर्वी समुद्रकिनारी उघड्या शवदाहिनीवर ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करावं लागत होतं। समुद्राला भरती आल्यास अनेकदा मृतदेह वाहून जात होते। दरम्यान नवीन स्मशानभूमी बांधण्याच्या मागणीकडे प्रशासनानं वेळोवेळी दुर्लक्ष केलं। त्यामुळे ग्रामस्थांनी 10 लाख खर्च करून परिसरात स्वतंत्र स्मशानभूमी बांधली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा चालू करण्यात आली आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विशेष बस सेवा चालू केली आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील आरक्षित आणि खासगी जागेतील झोपडपट्टी धारकांसाठी SRAच्या माध्यमातून सुमारे 2 लाख घरं बांधण्यात येणार आहेत। दरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि वसई विरार महानगरपालिकेच्या वतीनं लाभार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात आली। भिवंडी शहरातील बस आगारातून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात। मात्र या बस आगारातील पाणपोई गेल्या 2 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे, त्यामुळे प्रवाशांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं। दरम्यान पाणपोई सुरू करण्याची मागणी प्रवासी करतात। औद्योगिक वसाहतीतील अपघात टाळण्यासाठी पुण्याच्या GSPM महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोखा ड्रोन तयार केला। या ड्रोनच्या द्वारे कंपन्यांवर बसवण्यात आलेल्या चिमण्यांमधील बिघाडाचा तात्काळ शोध घेतला जाणार आहे, त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार आहे। GMRT खोदड येथील विज्ञान प्रदर्शनात हा ड्रोन ठेवण्यात आला। डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती प्रकरणी ठाकरे गटाकडून कल्याणच्या प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। खोटे दस्तावेज बनवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। ॲक्वा लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो 3च्या ट्रेननं कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। त्यामुळे आचार्य आत्रे ते कफ परेड हा मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। नागपूरमधील कुख्यात गुन्हेगार राजा गौसनं पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणेसोबत इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे। मैं हूं नागपूर का किंग असं म्हणत एका प्रकारे पोलिसांनाच आव्हान देण्यात आलंय। दरम्यान या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय।